नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात सर्वांचे आपल्या उज्ज्वल लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरु हा केलाच पाहिजे या संदर्भाची माहिती जरा जाणून घेणार आहोत। तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जीवनात गुरु हे खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे गुरु हे सर्वांनी अवश्य केले पाहिजे। कारण गुरु हे असे आहे, गुरु आपल्याला ज्ञान देत असतात। गुरु म्हणजे साक्षात परमेश्वराचा अवतार आहे। गुरु ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार आहे, त्यामुळे जीवनात गुरु करणे हे खूप महत्त्वाचे असते। गुरुमुळे आपल्याला ज्ञान मिळते, गुरुमुळे आपल्याला मोक्ष मिळतो। एवढेच नव्हे तर गुरु हा वरून कठोर असतो पण आतून खूप प्रेमळ असतो। आणि गुरु हा ज्ञानी असतो, ज्ञानी असतो, हुशार असतो आणि गुरु हा साक्षात परमेश्वर असतो। त्यामुळे आपण गुरु हे अवश्य केले पाहिजे। तर संत कबीर म्हणतात, गुरु हा कुंभार आहे, शिष्य मातीचा घडा आहे। कुंभार घड्याला हात देत आतून थापडतो, मार देतो। गुरु बाहेरून कठोर वागला तरी आतून तो शिष्याला थापटत असतो, आतून तो शिष्याला प्रेम देत असतो आणि बाहेरून गुरु हा कठोर असतो। इतकं सुंदर वर्णन कबीरांनी आपल्या अमृतवाणीत केलेलं आहे। तर तुम्हीच सांगा, गुरु करणे जीवनात किती महत्त्वाचे आहे बरं? कारण गुरु हा शिष्याला नेहमी आधार देत असतो। गुरु हे अवगुण दाखवत असतात। एवढेच नव्हे तर त्रिलोकात जी संपत्ती आहे तिचे ज्ञान देखील आपल्याला गुरुमुळेच मिळते आणि गुरु केल्यावर आपल्या जीवनाचे सार्थक देखील होते। त्यामुळे गुरु करणे हे खूप महत्त्वाचे आहे। कारण सद्गुरू हे शिष्याला महंत बनवतात, सद्गुरू हे शिष्याला हुशार बनवतात, ज्ञानी बनवतात। त्यामुळे जर गुरु केले तर आपल्याला गुरूंची जन्मोजन्मीची साथ असते। त्यामुळे गुरु हे जीवनात अवश्य करावे। सर्वांना माहीतच आहे, आपले जे सद्गुरू आत्मा मालिक माऊली आहेत तिथे दर 14ला कोकमठाणला 14चा सत्संग होतो। सत्संगात आपले जे सद्गुरू आत्मा मालिक माऊली आहेत ते सर्वांना दिवसभर पण दर्शन देतात। संध्याकाळी दर्शन आरती होते, दर्शन होते, त्यानंतर महाप्रसाद होतो आणि त्या महाप्रसादानंतर रात्रभर सत्संग होतो, नामदानाचा कार्यक्रम होतो। एवढं छान कोकमठाणला आपले सद्गुरू आत्मा मालिक माऊली दर 14ला सत्संग घेत असतात। त्या सत्संगाचा देखील लाभ घेतला पाहिजे, सद्गुरूंचे दर्शन घेतले पाहिजे। कारण आपण जीवनात किती धन संपत्ती पैसा जरी कमावला पण आपल्याला जीवनात गुरु करणे हे जास्त महत्त्वाचे असते। म्हणून प्रत्येकाने गुरु केले पाहिजे, गुरूंचे दर्शन घेतले पाहिजे। एवढेच नव्हे तर गुरूंना वंदन देखील केले पाहिजे आणि त्याचबरोबर गुरूंचे आशीर्वाद देखील घेतले पाहिजे। म्हणून गुरु करा, गुरूंनी दिलेल्या वचनाचे पालन करा आणि गुरूंना वंदन देखील करा। मी पण माझ्या सद्गुरू आत्मा मालिक माऊलींना अगदी मनापासून प्रणाम करते। आत्मा मालिक, आत्मा मालिक, आत्मा मालिक। गुरुशिवाय मनुष्य ज्ञानी होऊ शकत नाही, गुरुशिवाय मनुष्य हुशार होऊ शकत नाही। म्हणून तुम्ही कोणतेही गुरु कराल ते अगदी मनापासून करा आणि गुरूंचे नामस्मरण अवश्य करा, गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप देखील करा। जे आपण गुरु केले त्यांचे सगुण साकार रूप आपल्या हृदयात बघा, आत्म्यावर प्रेम करा आणि सद्गुरूंचे सगुण साकार रूप आपल्या हृदयात बघा आणि आपल्या आलेल्या जीवनाचे सार्थक देखील करून घ्या। जर आपण एक गुरु केलेले असेल तर आपण दुसरे गुरु करू शकत नाही। कारण एकाच गुरुवर प्रेम करा, पण ते अगदी मनापासून करा। अर्थात म्हणजेच गुरुमध्ये भेदभाव करू नका, कारण परमेश्वर हा सगळा एकच आहे आणि परमेश्वर हा साक्षात परमेश्वर आहे। त्या परमेश्वराचा भेदभाव कोणीही करू नये। कारण जे भेदभाव आहे हे मानवाने खाली आल्यानंतर तयार केलेले आहे। कारण परमेश्वराने कधीच कोणामध्ये कधी भेदभाव केला नाही। परमेश्वराला फक्त आपल्याकडून श्रद्धा भाव महत्त्वाचा असतो। गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे देखील नेतात। सांगते एवढेच नव्हे तर तुम्हाला एक उदाहरण देऊन सुद्धा सांगते। एक दिवस शिवाजी महाराज तुकाराम महाराजांकडे गेले आणि म्हणाले, मला तुमचे शिष्य करून घ्या। तेव्हा तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितले की तुमचे गुरु रामदास आहेत, तुम्ही त्यांचे शिष्य व्हा, तेच तुमचे गुरु आहे। म्हणजे बघा, तुकाराम महाराजांना सुद्धा माहिती होते की शिवाजी महाराजांचे गुरु रामदास आहेत। म्हणजे जेव्हा आपण गुरु करतो, गुरु कसे करावे की आपला कल, आपली भक्ती
ज्या परमेश्वराकडे ओढत असेल त्याला आपण गुरु केले पाहिजे, त्याचे नामस्मरण केले पाहिजे. जेव्हा एखाद्या गुरुविषयी आपल्या मनात तळमळ असेल, जेव्हा एखाद्या गुरुविषयी आपल्याला आदर वाटत असेल, जेव्हा त्या गुरुचे आपल्याला नामस्मरण करावेसे वाटत असेल, त्यांना आपण गुरु केले पाहिजे. त्यामुळे गुरु करताना देखील पारखून करावा, गुरूंच्या वचनाचे पालन देखील करावे आणि गुरुमंत्राचा जप देखील जास्तीत जास्त अवश्य करावा. गुरु केल्यामुळे मनुष्याला आत्मज्ञान मिळते. सत्संग, प्रेम, सुख, दया, भक्ती, विश्वास, श्रद्धा, भाव, सद्गुरू चरण निवास हे सर्व गुरूंची सेवा करताच घडते. त्यामुळे गुरु केल्यानंतर आपण जर गुरु केले तर आपल्याला आपोआपच परमेश्वर मार्ग दाखवत राहतो. आपण काय करावं हे देखील परमेश्वरच ठरवत असतो. तर तुम्हीच सांगा, जीवनात गुरु करणे हे किती महत्त्वाचे आहे. जसा आपल्याला गुरु मिळतो तसा शिष्य घडत असतो. गुरु जर आपल्याला चांगला मिळाला तर शिष्य पण चांगलाच घडतो आणि अध्यात्माची आवड देखील आपल्याला निर्माण होते. सद्गुरूंची वाणी, नाम, मंत्र हे खरं नाम असतं. त्याचं स्मरण, यालाच आपण नामस्मरण म्हणतो. उदाहरणार्थ, लहान मुले जसे आवडीने दूध पिते तसे सद्गुरूंच्या उपदेशाचे पालन कर. अहंकार सोड, गुरुचे चरण धर, गुरुला शरण जा, म्हणजे जीवनातील सगळे दुःख दूर होतील, जे तू यमाच्या त्रासातून सुटशील. गुरुला शरण जा. गुरुशिवाय आपल्या जीवनाचे कल्याण होत नाही. तू तुझे तन, मन, धन, प्राण गुरूंच्या चरणावर अर्पण कर. तेव्हा परमेश्वर अगदी मनापासून तुझ्याकडे लक्ष देईल. परमेश्वर तुझ्या जीवनातील संकटे नष्ट कर. कुठेही गेला तरी तुझ्या बरोबर राहील. फक्त तू परमेश्वराचे अखंड नामस्मरण कर, ध्यान कर, असे सद्गुरू नेहमी सांगत असतात. जो गुरु शिष्याला संत सहवासाचा अनुभव देखील सांगत असतो, अध्यात्माची आवड देखील निर्माण करून देत असतो, तोच खरा गुरु असतो. गुरु माता असतो, गुरु पिता असतो, गुरु बंधू असतो, गुरु सखा असतो आणि जन्मोजन्मीचा साथी देखील असतो. त्यामुळे जीवनात गुरु करणे हे खूप महत्त्वाचे असते. म्हणून गुरु हा केलाच पाहिजे. तर आपला हा गुरु संदर्भातचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा. तर चला आपण आपल्या सद्गुरूंचा थोडासा जय जयकार करूया. गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, सद्गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, सद्गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. पुन्हा भेटू एक छानसे व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक.